चलो चलो 8 बज गया। क्या रे? ध्यान दे के काम करो, नहीं तो गोविंद जैसा करो। आँख खुला है ना? हाँ। क्या रे चोर? चोर को काम क्या है आज? ए आचारी, अच्छी तरह से खाना बना, नहीं तो कल जैसा बना, ज्यादा हल्दी डाल, सब गट्टा गट्टा रहने दे हल्दी का। नमस्कार, मी आशिष राव तुमचं पुन्हा एकदा स्वागत करतो आजच्या ब्लॉग मध्ये। तेरे को आता है क्या पहले? हाँ? कभी किया है? इसलिए अभी तक ऐसा ही चाहिए। अरे फोन चोरी हो गया ना, अभी क्या बनाऊं? अरे ध्यान दे, बोल सकता है पर अपना पब्लिक देख रहा है ना, इसलिए ज़्यादा बात नहीं करता है। नहीं तो तेरे को मालूम है अपना जबान कैसा रहता है। तर आपण आलो बागेमध्ये, वाजले 7:30। क्या हुआ? सिल्का सूखने को डाला, बहुत नमक डालेला है उसको। तर आज काय एवढं काम नाही। आज जे खोके टोकवतात ते खोके टोकवणार, जे त्या नवीन बागेमध्ये नवीन साफ करतात ते तिकडे साफ करतात, खानावाला खाना बनवतोय, जेवणवाला जेवण बनवतोय। ये चोर है जो साफ सफाई वाला साफ सफाई करता है, चोर। ये हमारा चोर है, मतलब क्या बोलते हैं उसका, उत्तराखंड का बड़ा माफिया है, माफिया डॉन। तर आपण आता बोलेरो यांचं झालं साफसफाई करून की बोलेरो देखील आतमध्ये लावूया। इसूजू तर इथे लावलेली आहेच काल, ती काय आतमध्ये लावायची गरज नाही, कारण तिथे खोके टोकवतात ना, त्याच्यामुळे लावायची गरज नाही। तर आज मोठं काम आहे, गेडाला दिलेले स्विमिंग पूल खाली करायचं आहे, ते साफ देखील करायचं। ए क्या कराय? त्याच्यामुळे इकडे हा गेडा लावतोय पाणी। स्विमिंग पूल जरा घाण झाले, म्हणजे शेवाळी पकडली आहे, त्याच्यामुळे ते साफ करायचं आहे। स्विमिंग पूल ते खाली करायचं आहे, खाली केल्यानंतर मग पूर्ण क्लीन होईल, सरप बीप टाकून। हे बघा, ही वरती दिसत असेल सगळी शेवाळी लागलेली कडेला, आणि पाणी देखील हिरवं हिरवं झाले। ये झाऊल कैसे गिरा? ये कैसे गिरा? धावड़ी पड़ी है। इधर पाइप फटेला है रे। ओ क्या उधर पानी जाता है? जॉइंट है तो ठीक है। नारियल को पेड़ को भी दबा के डालो पानी। आणि हे बघा, इकडे आहेत ते काय होतात आपले ड्रॅगन। ड्रॅगनची देखील इथं म्हणजे ही शेती केलेली आहे। तिला त्या ड्रॅगनला हा मांडव घालूनच ती केली जाते, कारण वरून ना ती पूर्णपणे खाली लोंबली जाते। जसा की बाकीच्या कसं द्राक्षांना वगैरे मांडव घालतात, तसंच त्यांना मांडव घालावं लागतं। काही जण गोल्ड रिंग पण घालतात, त्या रिंगवरती चाक्स टाइप। हुआ तुम्हारा? चलो साफ सफाई करने को। उधर किधर कर रहे हो? उधर नहीं, वो घोड़ी का रूम साफ करो। घोड़ी का, बकरे का नहीं है, गंदा है। ये दोनों मुर्गा एक साथ रहते हैं, क्योंकि वो वाइट दूसरा वाला मुर्गा ना इनको लेता नहीं है, त्यांना घेत नाही। तो पांढरावाला कोंबडा आहे ना, तो ह्यांना जवळ धरतच नाही, हरेमुरे नाही धरत, त्याच्यामुळे हे दोघंच असतात। तर खोका टोकाची त्यांची कामं देखील चालू झाली। क्या हुआ? नीचे मशीन चालू होगा, तू फिर से अभी तो ध्यान दे, नहीं तो वापस उधर ही मार। हाँ, अरे क्या गलती से लगा।
एक खोका कम ठोको पण आराम से करो काम, समझा ना? ये क्या बोला, समझा ना? एक खोका कम ठोको पण आराम से काम करो, जरा आग खुला करके करो. एअर प्रेशनर चालू असल्यामुळे ना त्यांना आवाज येत नाही काय तो. काल पाऊस पडला, हे बघा गवत पूर्ण झाकून ठेवलेलं आहे. पावसामुळे बघा अचानक भयानक कधी पण काय पण पडलं की ही अशी परिस्थिती असते. आता हे गवत जर भिजलं असतं ना तर पूर्णपणे वाट लागली असती. यांची मजा बघा काय चालू होते. पाऊस बऱ्यापैकी पडला काल, रात्री पडत होता चांगला पाऊस. पहिला उन्हाळी पाऊस. जाऊया आता आपण नवीन बागेमध्ये, तिकडे काम करतायत त्यांच्याकडून करून घेऊया. जर नाही गेलो तर टाइमपास करत जातील. ही ॲक्च्युली कोबी मरून गेली. हे बघा काय परिस्थिती झाली, कीड लागली ना त्याच्यामुळे ती मरून गेली. क्या ये पड रहा है? हाँ ठीक आहे ठीक आहे. आम्ही तर आलो या टिचवलीच्या बागेमध्ये आंबे काढायला. आत्ता जस्ट आलोय तर कुठे कुठे तयार असतील ना ते काढते. इथे काय 40 कलमात. आता पुढे नेतो गाडी, पुढून येऊया काढत. मग कसं पुढून हळूहळू हळूहळू मागे येत आहे नाही का. इथं या 2 कलमावरती भेटतील आंबे पुढे कोपऱ्यात, आणि बाकीचे काही कलम शोधायचे आहेत. ही काही कलम आलेली नाही तेवढी आहे. त्यांच्याला देखील माल आहे पण तो मागचा माल आहे. तर इथं आम्ही आलोय 5 जण आणि मोठे शेट पकडून 6 जण. हे बघा इकडे, इथं गाडी लावतो रिवर्स, इथं टाकतो आतमध्ये. असं जरा सावलीत राहील ना गाडी. इकडे तर एक ट्रे काढून झाले आणि मी इकडे ट्रे भरतोय लेवलवरती. प्रत्येक थराला हा कागद टाकतोय. कागद याच्यासाठी कारण आज काय आंबे भरणार नाहीत आणि त्याच्या आंब्याचे ना देठ देखील मोडत नाही म्हणजे छोटे करत नाही. छोटे याच्यासाठी करत नाही कारण देठ मोडले नाही आंबा थोडा आळला जातो, त्याच्यामुळे लांबचे लांब देठ ठेवतो. हे बघा, कारण हा आंबा उद्यापर्यंत राहायचा म्हणजे ठेवायचा आहे. उद्याला आपण त्याला पेटीमध्ये भरणार. हा एक लेअर तर भरली, दुसरा ही तिसरी लेअर आहे. त्याच्यामुळे लेवल करतोय कारण त्याला आहे तो त्याला तेवढं माहित नाही आणि थोडाफार जरा तो ऐकायला पण कमी येतं, त्याच्यामुळे ते देठ मोडत होता. असं झालं म्हणून मी इथे बसलोय. इकडे बघा पायरीचे देखील आंबे भेटलेत 5. पायरीचा आंबा बघा काय झालाय तो. सिंगल फळ असल्यामुळे ना फळ बघा कसलं झालंय, ते जबरदस्त झालंय. तो देखील लेवल करतोय, लेवल मध्ये लावून घेतोय ट्रे. नाहीतर काय माहिती आहे जाताना देठ मोडते. हे बघा हे उभे असल्यामुळे ना यांचा हा देठ मोडू शकतो. आपण हा देखील ट्रे खाली करूया. हा आंबा बघा काय फुल तयार झाला अगदी. हा आंब्याला ना पेटीमध्ये भरताना ना असं पान पाहिजे, पिकल्यावरती जबरदस्त वाटतं हे पान. असा पानवाला आंबा.
इकडे बघा भेटलाय तो आपल्याला पिक्का आंबा. सुरुवात देखील केलाय. कॅट डिश. असा आंबा खायला ना मजा आहे त्याच्या. झाड पिका आंबा ना चांगला असतो खायला आणि गोड देखील तेवढाच असतो. खाऊया. खाल्ल्यानंतर मग भेटूया. जेव्हा तुम्ही पण खाऊ का आंबो. आपण तो आलो इथे आता राजापूरला. तर हा आहे आमचा राजापूर एस टी डेपो. खाली जातोय तो बाजार मार्केटमध्ये. आणि हा इकडे मुंबई गोवा आहे. महिंद्रा पिकाची 120 अशी कधीतरी गाडी आहे ती इलेक्ट्रिक 09. तर हा आहे तो राजापूरचा मोठा ब्रिज. हा बघा आपला राजापूरचा सर्वात उंच ब्रिज असा मुंबई गोवा हायवे वरती झालेला. हे बघा महिंद्रा X9 आणि 6 असं काहीतरी नाव आहे तिचं. समाप्त झालाय. आपण तर इकडे आलोय घानसरला. गाडी खाली करतोय. क्या गोविंद भाई ए चोर फटाफट खाली कर. ते खिचके दे फट्टू फटाफट. क्या हुआ? अरे या दरवाजा खोल. दरवाजा खोल. पेट्रोल दे. तो किधर रखेगा? तू देख क्या मुंह देख रहा है? चला आपण पण जाऊया आता घरी. तर इथपर्यंत बघितला असेल कसा वाटला नक्की आजचा ब्लॉग सांगा. कमेंट करून आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि आपल्या चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब देखील करा. सबस्क्राईब करायला विसरू नका. तर अशाच पुन्हा व्हिडिओ तोपर्यंत बाय. आज जरा लवकर जातोय त्याच्यासाठी. आजपासून चालू झाली आहे ती IPL बघूची आहे. त्याच्यामुळे जाऊया पटापट. हा पटापट आटपायचं आणि पटापट जायचं.